नमस्कार मंडळी, तुम्ही मला अशा अवतारात बघून विचारात पडलात असाल. पण हो मी थांबा सांगते तुम्हाला. ॲक्च्युली आज होता आमच्या घरातला साफसफाई डे, म्हणून मी अंघोळच नव्हती केली. कारण काही साफसफाई केल्यानंतर मग सगळी धूळ वगैरे उडेल म्हणून मी अंघोळ नाही केली. आणि हे असं रूमचं काही बॅकग्राऊंड होतं, सगळं किचनवर सगळा पसारा होता. नाही, त्या गोष्टी किचनमध्ये होत्या, त्या सगळ्या फेकल्या. आणि किचन ओट्यावर पण खूप सारा पसारा होता, तो सगळा आवरून तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, मम्मीचा पाय इतके दिवस प्लास्टरमध्ये होता आणि आता तो सुजलेला आहे. तर मी एक छोटीशी घरगुती रेमेडी करणार आहे, मम्मीनेच सांगितली. तर एका कढईमध्ये मी आंबी हळद टाकून घेतली. आणि सगळ्यांच्याच घरी आंबी हळद असते एमर्जन्सीमध्ये, तर आम्ही तर मोस्ट ऑफ लागल्यावर हेच लावतो. त्यानंतर मग रगतरोडा, आपलं मीठ आणि त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी, असं सगळं मिश्रण मी चांगलं कढईमधलं हलवून घेतलं, शिजवून घेतलं. त्यानंतर कॉटन घेतला, कॉटन चांगला कापला. त्यामध्ये मी अशी आंबी हळद आणि आपलं जे मिश्रण बनवलेलं होतं ते पूर्ण असं मिक्स केलं. थोडंसं गरम गरम असतानाच ही गोष्ट लावायची असते. तर हे सगळं माझ्या मम्मीने सांगितलं मला. तर मग मी अप्लाय केलं मम्मीच्या पायावर, चांगलं खूप सुजला होता पाय. त्यानंतर मग त्या पट्ट्या वगैरे सगळं लावलं. आपलं जे कॉटन असतो तो भिजवलेला तो पण त्याच्यावर मी असा लावून घेतला. त्यानंतर कपडे वाळत घातले. आणि हो, तुम्हाला सांगायचं विसरूनच गेले का माझ्या सुंदर हाताने या पेंटिंग्स बनवलेल्या आहेत. तर आता मी त्याला वॉल माउंटिंग करणार आहे. तर मी या कोणत्या वॉलवर लावणार आहे तर ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत बाय.